हॅलो नमस्कार, मी पूजा तुमचं खूप सारं स्वागत करते आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत जी जर्नी आहे माझी छोटीशी ती तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. कोल्हापूर ते संभाजीनगर. तर इथं सगळ्यात पहिले जे बाकीचं आपलं आवरायचं असतं ते आवरून घेतलं आहे. भांडे वगैरे पडलेले तुम्हाला दिसत असेल. आणि आज कुठं आपल्याला जायचं असलं की जास्त आपली घाई असते. तर तसंच बाकीचं सगळं आवरलं आहे. मुलांना वगैरे शाळेत सोडणं आणि मेन म्हणजे आज मुलाची व्हॅन पण नव्हती, मलाच सोडायचं होतं. मग ते जास्त लोड आलेला आणि पाऊस पण इथं कंटिन्यूस चालू असतो. तर इथलं वातावरण तुम्हाला दाखवलं असतं, पण आता थोडंसं हे आहे, घाई आहे माझ्या मागं. तर इथं घाईघाईत भांडे वगैरे आपण जेव्हा आपल्याला बाहेर जायचं असलं कुठेतरी 5-6 दिवसासाठी असो की मग महिनाभर असो, घरातल्या सगळ्या वस्तू आहेत ते व्यवस्थित नीटनेटक्यात ठेवून जाव्या लागतात. म्हणजे ते आल्यावर आपला तेवढाच कामाचा व्याप जो असतो तो कमी होतो. तर इथं बाकीचे जे जेवणाचं वगैरे जे होतं ते आवरून आणि व्यवस्थित भांडे वगैरे क्लीन करून ठेवले. त्याच्यानंतर पॅकिंग करायला घेतली. तर कुठेही 2 दिवसासाठी जायचे असलं तर पॅकिंग ही मात्र करावीच लागते. आणि मुलं असले की मग आपल्यापेक्षा कपडे त्यांचे जास्त असतात. मग जास्त काही नाही, पण थोडेफार त्यांचे कपडे घेतले. मध्ये त्यांची धावपळ चालू होती. तशी सगळं आवरल्यावर मी छान अंघोळ केली आज. कारण खूप व्याप झालेला, म्हणजे सकाळपासून धावपळच आहे. गावी काही सामान न्यायचं होतं, त्याच्यासाठी मार्केटमध्ये गेले. थोडेफार जे घ्यायचे होते ते घेतलेत कपडे मी. नंतर तिथे गेल्यावर तुम्हाला दाखवेनच मी काय घेतलं आहे ते. पण आता तुम्हाला फक्त असंच दाखवून देते. तर ऑलमोस्ट पॅकिंग चालू आहे. सगळ्यांची वेगवेगळ्या एक घेतल्या मी कॅरी बॅग घेतला आहे. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारे म्हणजे सगळ्यांचे सापडतील असे कपडे ठेवलेत. सगळे वेगवेगळे ठेवले की मग ते सापडतात टायमिंगवर आपल्याला. तर हे आता पॅकिंग ऑलमोस्ट होत आहे. त्याच्यामध्ये मध्येच मुलीची खूप सारी हे चालू आहे. आज खूप दमवलं आहे त्यांनी दोघांनीही मिळून मला. खरं तर मुलं असले की आपले एक्स्ट्रा कपडे, औषध असू दे, मग आपलं स्किन केअरचे प्रोडक्ट असू दे, ब्रश, ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित ठेवणंही गरजेचं असतं. आणि बाहेर जायचं म्हटलं की खूप हे असतो मला. आणि कारण प्रवास खूप म्हणजे रात्रभर प्रवास होणार आहे, तर त्याच्यामुळे थोडंसं हे होतं. आणि त्यात एकटीच आहे त्याच्यामुळे थोडंसं होते धावपळ इकडे तिकडे, पण असो, चालायचंच. आणि आपण म्हणजे स्वतः काही गोष्टी शिकल्या पाहिजे. ट्रॅव्हलिंग असू दे, मग एकटं जायला बाहेर आपण शिकलं पाहिजे. म्हणजे थोड्याशा गोष्टी आपल्यालाही एकटे आपण हँडल करू शकतो, त्याचा कॉन्फिडन्स आपल्यात येतो. म्हणून मी थोडंफार हे आवरलं. त्याच्यानंतर पॅकिंग वगैरे आता ऑलमोस्ट झालेली आहे. पुढचा व्हिडिओ आपण बघूया. बाहेर जायचं असलं की सगळ्यात मोठं टेन्शन मला माझ्या झाडांचं येतं. कारण माझ्या खूप जीव आहे याच्यामध्ये, झाडांमध्ये. तर एक फॅमिली मेंबर असते तशाप्रमाणे हे सगळे झाडं आहे, त्यांना नवीन कोंब फुटलं, काहीतरी झालं, एक नवीन फूल आलं, पान आलं, तर त्याचा मला आनंद खूप असतो. तर याच्यातली घाण वगैरे मी आदल्या दिवशी काढली होती आणि ते साफ करायचंच होतं. तर गावाकडे जायचं अचानक ठरलं. त्याच्यामुळे आता बघू शकतो मी पुदिना किती भारी आला आहे. सगळ्या झाडांना मी पाणी टाकते. म्हणजे पावसाळा तर चालूच आहे, पण ह्या ज्या काही कुंड्या आहेत त्यांना आतपर्यंत पाणी मिळत नाही. त्याच्यामुळे म्हटलं आता टाकून जरी गेले तर 8 दिवसही मी तिकडून आले नाही तर झाडं व्यवस्थित राहतात. कारण ऊन नाही आहे जास्त, आता पावसाळा सुरू आहे. त्याच्यानंतर मी डायरेक्टली गाडीमध्ये बसल्याच्या टायमिंगला काही दाखवलं नाही. इथं म्हणजे 11:15च्या दरम्यान गाडी थांबली होती जेवणासाठी. तर तिथं मी जेवण वगैरे काही केलं नाही, कारण मुलांचं पण मूड नव्हतं, कारण त्यांना थोडंफार खाऊ घातलेलं होतं. ते बघू शकता. थोडा वेळ मी बाहेर थांबलेलो, तिथं तुम्हाला व्हिडिओ दिसतच आहे. आणि आता डायरेक्टली दुसऱ्या दिवशी सकाळीचा हा व्हिडिओ आहे जो तुम्हाला दिसतोय. बघू शकता आमच्या गावाकडचा व्ह्यू. हे छत्रपती संभाजीनगरचा मी आहे. छत्रपती संभाजीनगरला येऊन पोचले. त्याच्यानंतर इथं म्हणजे ऑटोवाले उभे होते. मला म्हणजे 2-3दा हे झालं की मनातलं की डायरेक्टली जाऊया, पण हे पण तिकडून येणार होतं. पोहोचलो आहे संभाजीनगर इथे. आणि आता थोड्या वेळात इथं मुंबईहून येणार आहे. मुलांना नाश्ता करून मग जाऊया, तिथं जायचं आहे. त्यानंतर तुम्हाला कळेल आपण कुठं जाणार आहोत ते. तर इथे थोडं नाश्ता केलं हे आल्यावर, आणि त्याच्यानंतर निघालो आम्ही जायसाठी. तर आम्ही चाललो आहे आता याच्या घरी. हे पण मुंबईहून आले. दोघांचे पण ट्रॅव्हल्स एकाच याच्यावर थांबलेले आहेत. म्हणजे एकत्र आता जातो आहे आम्ही माझ्या मोठ्या दिरांच्या घरी. तर आज जो व्हिडिओ मी शेअर करणार, थोडाच शेअर करणार आहे. त्याच्यानंतर उद्या तुम्हाला पूर्ण व्हिडिओ, म्हणजे बड्डे आहे शनाईचा, तर त्याचा बड्डेचा व्हिडिओ तुम्हाला उद्या भेटेल. आज हे यांची आल्या मज्जा मस्ती मुलांची चालू होती. त्यांना आंघोळ वगैरे घातली.
आता बाकीचे जो व्हिडिओ आहे संध्याकाळी तुम्हाला शूट करेन, उद्या भेटूया आपण एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.